पण हल्ली मात्र दगडाला पुजून पैसे कमवणारी माणसं या जिल्ह्यात निर्माण झाले आहे। हे जिल्ह्याच्या अधोगतीकडे वाटचाल आहे, हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे। आणि तुम्ही काळजी करू नका हो। आता उल्लेख केला सुरेश भाऊनी की ओबीसीचं काम करतोय। तुम्हाला इथे सांगतो सुरेश भाऊ, 10 तारखेला मोर्चा होता आणि 9 तारखेला इन्कम टॅक्सची नोटीस आहे। अरे हम डरने वाले नहीं है, क्या कर लोगे रे तुम? हम छाती आयुष्यात जे काही उभं झालोय ते आम्ही संघर्षातून दादा उभे झालेली माणसं। तो संघर्ष आम्ही केलाय। या जिल्ह्यातील प्रत्येक माणसाला माहित आहे, इथल्या मातीला माहित आहे, इथल्या दगडाला माहित आहे, इथल्या झाडाला माहित आहे की आम्ही जो संघर्ष करून उभे झालो ते वडेट्टीवारांनी केलेला संघर्ष सगळ्या जनतेला माहित आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।